नाही, मी पण ही काही माध्यमातूनच ही न्यूज ऐकली. काही आता काही माध्यमाने अशी न्यूज केल्याचं माझ्याही लक्षात आलं. मला काही लोकांनी पाठवली सुद्धा. पण आम्ही सकाळपासून इथंच बसलेलो आहे. अशा प्रकारची कुठली चौकशी उमा किरण किंवा त्या परिसरामध्ये झाल्याचं आमच्या तर ऐकिवात नाही. सगळे शिक्षकही उपस्थित आहेत, सगळे विद्यार्थी आहेत, क्लासेसही चालू आहेत. आणि या परिसरात कुठं बाहेर जर झालं असेल, कुणी लातूरमध्ये शिकत असेल तर त्याच्याबद्दल मला काही सांगता यायचं नाही. परंतु उमा किरण परिसरात हा पर्टिक्युलर शब्द काही जणांनी वापरलेला आहे. आणि त्या ठिकाणी उमा किरणच्या बिल्डिंगचेही फोटो आणि व्हिडिओज मला वाटतं मीडियामध्ये दाखवलेले आहे. हे 100% खोटी बातमी आहे. आणि त्या ठिकाणी आत्ताच लिगल ॲडवाईस आम्ही याच्यावरती घेतलेला आहे की या बाबतीत त्या ठिकाणी काही लिगल ॲक्शन त्या ठिकाणी घेता येईल. तसेच या बाबतीत काही सोशल मीडियामधूनही मी ऐकलेलं आहे. सोशल मीडियामध्ये मी फेसबुकवरती वाचलेलं आहे. त्यामध्ये त्या ठिकाणी अनेक ग्रुप जे काम करत आहेत त्यामध्ये आम्ही सगळे मुंडे भक्त नावाचा एक ग्रुप आहे. त्याच्यावरती सुद्धा त्या ठिकाणी वैयक्तिक माझ्या कुटुंबाचा, माझ्या मुलीचा फोटो फिरवून त्या ठिकाणी त्यामध्ये कुणीतरी मनीषा सानप नावाची व्यक्ती आहे, तिने असा त्याच्यावरती आरोप केला आहे की त्यामध्ये 2024ला आम्ही पेपर विकत घेतला. मला हे सांगायचं आहे एक्सक्लुझिव्हली आपल्या माध्यमातून की त्या ठिकाणी मी 2024ला ज्यावेळी मी संघटनेचा अध्यक्ष होतो त्यावेळेला मी कलेक्टर साहेबांकडे अर्ज दिलेला आहे की सगळ्यांची चौकशी करा कोचिंग सेक्टरमध्ये. आजपर्यंत 25 वर्ष याच्यामध्ये आम्ही काम करतो. परंतु त्या ठिकाणी अगदी सरळ मार्गाने काम करून बीडमधल्या हुशार विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी रिझल्ट मिळवतो. माझी कृपया एवढीच विनंती आहे, एक समाज म्हणून विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स त्या ठिकाणी ढळेल आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या मनगटाच्या जोरावरती, बुद्धिचातुर्याच्या जोरावरती रिझल्ट मिळवला आहे त्यांना बदनाम करून बीडकरांना काय मिळवायचं आहे. असे काही लोक जे आहेत ते बरेच याच्या आधी आम्ही बऱ्याचशा प्रकरणामध्ये अनुभवलेलं आहे की जे काही सामाजिक राजकीय भूमिका घेऊन याच्यामध्ये उतरतात बरेचसे लोक आणि त्यामध्ये एखाद्याची इमेज बदनाम करायची, खोटे आरोप करायचे, अशा प्रकारचे अनेक घटना याच्या आधीसुद्धा त्या ठिकाणी आम्ही फेस केलेल्या आहेत. त्यामुळं आम्ही आत्तापर्यंत जे काम केलेलं आहे ते एकदम त्या ठिकाणी सामाजिक दृष्टिकोनातून कुठेही 1% गलत मार्गाने कुठलंही काम केलेलं नाही किंवा त्या ठिकाणी इथून पुढे कोणी करणार नाही. ज्यांनी केलेलं आहे त्याच्यावरती ॲक्शन घेणं हे 100% करेक्ट आहे. त्यांना जर त्या ठिकाणी ते खरं असेल तर त्यावरती जेवढी मोठी ॲक्शन घेता येते तेवढी यंत्रणा घेतीलच. त्यांना तुमच्या माझ्या सल्ल्याची अजिबात गरज नाही आणि त्यांना अधिकार असतो कोणाची त्या ठिकाणी चौकशी करण्याची. तर अशा प्रकारच्या खोट्या न्यूज पसरवून माझी एवढीच विनंती आहे की उमा किरण संकुलाला कुणी बदनाम करू नका. आजपर्यंत त्या ठिकाणी आम्ही खूप आपला आदर केलेला आहे, कुठलीही कोणालाही नोटीस दिली नाही. पण आता इथून पुढे जर खोटी बदनामी झाली तर आम्हाला शांत बसता येणार नाही. एवढीच फक्त कळकळीची विनंती आपल्या माध्यमातून.